परभणीकरांना डिझेल पेट्रोल बरोबरच सीएनजीच्या तुटवड्याचा देखील सामना करावा लागतोय। मी सध्या जिंतूर रोडवर असलेल्या निखिल पेट्रोल पंपावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की डिझेल शिल्लक नसल्याचा बोर्ड जो आहे तो लावण्यात आलेला आहे। दुसरीकडे या पंपांवरती काही प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या पेट्रोल भरण्यासाठी दाखल होत आहेत, मात्र पेट्रोलचा देखील साठा जो आहे तो कमीच प्रमाणात असल्याचं सांगितलं जाते। कॅमेरामॅनला विनंती करेल की ही मशीन बघा, ही मशीन जी आहे ती डिझेलची ती बंद आहे। दुसरीकडे या ठिकाणी आपण जर बघितलं तर सीएनजी नसल्याचा देखील बोर्ड जो आहे तो लावण्यात आलेला आहे। एकूणच जो इंधन साठा आहे तो या ठिकाणचा डिझेल असेल आणि सीएनजी असेल तो संपल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे पंपावर जे आहे ते शुकशुकाट पाहायला मिळतोय। नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येऊन इंधन भरण्यासाठी जे येतात ते बोर्ड बघून जे आहे ते वापस जाताना आपल्याला चित्र बघायला मिळते आणि त्यामुळे परभणीकरांना जे आहे ते डिझेल आणि सीएनजी मिळत नसल्यानं मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळं वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे, त्याचबरोबर याचा ट्रान्सपोर्टवर देखील परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, TV9 मराठी, परभणी।